कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मराठी व्लॉगर राधिकामध्ये. खूप उशिरा पोस्ट करते कारण का रविवारचा व्लॉग आहे हा. पण शूट करून ठेवलेलं पण पोस्ट करायला एडिट करायला खूपच वेळ होत होता. सो आज फायनली म्हटलं पोस्ट करूयाच कारण खूप दिवस होत आहेत. आणि ॲक्च्युली मला त्या दिवशी खूपच उशीर झालेला जेवण करायला 1 वाजल्या. कारण का सकाळी तुम्ही बघितलं असेल शॉर्टमध्ये मी सांगितलेलं की नाश्ता वगैरे मिस्टरांनी आणलेला बाहेरून आणि मग त्याच्यानंतर मग थोडं हळद डुलत मग आम्ही रील्स वगैरे बनवत बसलो. त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि मग 1 वाजता मी जेवण करायला सुरुवात केलेली. सो आज संडेच्या दिवशी आमचं असंच होतं, लेट उठणं आणि मग थोडंसं लेट सगळं लेटच होत जातं. तसेही आम्ही उशिराच जेवतो 3 वाजता वगैरे, कारण कबीरचं शाळेतनं यायचं टायमिंग 3 सव्वा 3चाच आहे. सो ती सवय झाली आहे. सो मी आता इथे जेवणाची तयारी करत आहे. मी कोलंबी मसाला करणार आहे आणि चपात्या भात ते तर असणारच आहे. मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला स्टे ट्यून. माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू बघायला लागतं. त्यामुळे ना मला कांदे चिरायचं असेल खूप टेन्शन येतं आणि जास्त कांदे असतील तर खूप टेन्शन येतं. मी वाटण करायला जाम कंटाळा करते. नाही बघा डोळ्यात पाणी यायला लागलं. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? आणि खूप जण म्हणतात ते पाण्यात ठेवलं तर कांद्याला ते पाणी येत नाही डोळ्यात वगैरे, पण माझ्या बाबतीत तर काय माहिती नाही. पाण्यात ठेवलं तरी अश्रू गळतातच. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? नक्की कमेंट करून सांगा. वाटण काढून झालेलं आहे. आता मी हे वाटण थंड होईपर्यंत पीठ मळून घेते आणि पीठ मळून झालं की पहिले फोडणीला घाली, वाटण काढून फोडणीला घालेल आणि मग एका साईडला चपात्या करायला घेते. झालं. गेली की माझ्याकडे ॲप्रन सुद्धा आहे. म्हणजे कधी कपडे खूप घाण होतात ना पण करताना, त्यामुळे म्हणून मग हे घालायला पाहिजे. हे कधी लक्षातच येत नाही. म्हणजे फक्त ते कपाटात आणून ठेवलेलं पण घालण्याचं काही सुदबुद्धी सुचत नाही. सो आता परत घातलं, विचार केला की घालूया आणि करूया कामाला. सगळं वाटण रेडी झालेलं आहे. तर मी पहिले कोलंबी फोडणीला घालते आणि मग ती एका साईडला ठेवून देऊन मग चपात्या करते. म्हणजे दोन्ही गोष्टी एकसाथ होतील. सो चला सुरू करूया. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चल आता मी तुमच्यासोबत कोलंबी मसाल्याची रेसिपी शेअर करते. याच्यासाठी मी कांदा घेतला आहे, टोमॅटो, आता मी तेल टाकणार आहे. जो चॉप करून घेतला आहे तो एक कांदा घेतला आहे छोटा, परतून घ्यायचं. अद्रक लसूण, काही जण स्वतः ॲक्च्युली स्वतः घरात केलेली चांगली असते, पण आम्ही असं आणतो म्हणून आता ती अशी सवय झाली. पण खरं घरात केलेली जास्त चांगला हे येतं.
मला पण ते करून ठेवायचे ॲक्च्युली. रेडीमेड ते करून विसरूनच जाते. सॉफ्ट टोमॅटो. मी बघितलं असेल, मी तेलामध्ये पहिल्यांदा कांदा टाकला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली. मी रेडीमेडच पेस्ट टाकते ॲक्च्युली. मला करून ठेवायची आहे, कारण जी आपण घरात करतो त्याची जरा टेस्ट जरा जास्त चांगली असते. मग नंतर कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यामुळे कसं ते कांदा आणि टोमॅटो जरा एकजीव होऊन येतात. मग नंतर हळद टाकली, मसाला टाकला. जसं आपण रेग्युलरी करतो भाजी, वाटणाची भाजी कशी करतो तशा प्रकारेच आपल्याला हे कोलंबीचं करायचं आहे. म्हणजे मसाला लाल तिखट वगैरे टाकून घेतल्यानंतर जे वाटण काढलेलं ते वाटण टाकून ते चांगलं परतवून घेतलं मस्तपैकी. आता मी कोलंबी टाकून घेते. कोलंबी टाकून चांगलं परतवून घेतलं. जे पण म्हणजे त्या मसाल्याचं जे पाणी टाकून वगैरे जो मसाला लागलेला होता मॅरिनेट केलं तेव्हा, ते सगळं मी मस्त पाणी वगैरे टाकून हे करून घेतलं. मग बटाटा टाकला आणि जेवढं पाणी पाहिजे आपल्याला तेवढं पाणी ठेवून घ्यायचं, कारण आम्ही एकच करणार होतो भातावर म्हणून थोडंसं पातळच केलेलं. आणि मग कोकम टाकायचे आणि बस शिजायला ठेवून द्यायचं. कोलंबी आणि बटाटा शिजला की आपल्या इथे कोलंबी मसाला रेडी. मी पुन्हा इथे थोडंसं मीठ टाकलं, कारण मी आधी थोडंसंच टाकलेलं मीठ, म्हणून पुन्हा टाकून घेतलं. शिजते तर म्हणजे ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. आता फक्त जेवायला बसायचं आहे. होत आली आहे. जेवण झालं आणि माझं मस्त ओटा वगैरे सगळं आवरून झालेला आणि मी ते सोनपापडी खात बसलेली, कारण का हे लोक संध्याकाळी जायचं होतं फेअरला, म्हणून थोडा वेळ दोघंही झोपलेले, मिस्टर आणि कबीर पण. आणि मला काय दुपारची जास्त सहसा झोप येत नाही, तर मी मस्त मूवी एन्जॉय करत सोनपापडी खात होते. तुम्हाला सुद्धा आवडते का सोनपापडी? जसं मी बोलले होते की संध्याकाळी मी फेअरमध्ये जाणार आहोत करून, तसं आम्ही आता निघालो फेअरमध्ये. मस्तपैकी कबीर आणि मी तयार झालो आहे आणि कबीर खूप एन्जॉय करणार आहे. तुमच्यासोबत शेअर करूच आम्ही नक्की. सो तुम्ही पण बघत राहा, स्टे ट्यून. दरवर्षी आमच्या इथे अंबरनाथमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा फेअर भरतो आणि दरवर्षी आम्ही जातो आणि दरवर्षी खूप एन्जॉय करतो. म्हणजे जे वस्तू छोट्या मोठ्या गोष्टी पण घेतो, खायच्या पण खातो, पण मस्त एन्जॉय पण करतो. आणि सगळ्या राईड्सवर कबीर मोस्टली जिथे बसण्यासारखं आहे तिथे राईड्सवर मस्त बसतो पण. सो आम्ही ह्या वर्षी पण मस्त एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. वाटतंय तुला? मजा येते? खूप मजा येते, खूप मजा येते. अजून किती वेळ एन्जॉय करणार? खूप एन्जॉय करणार.
मस्त प्रकारची लोणची होती. एवढी म्हणजे ना आपण विचार पण नाही लसणाचं लोणचं, आवळ्याचं तर माहिती आहे सगळ्यांना, लसणाचं लोणचं आणि कारल्याचं लोणचं जे मी ऐकून होते, पण कसं असतं मला टेस्ट करायचं आहे म्हणून आम्हाला टेस्ट करायचं होतं. सो आम्ही पण घेतलं, कारल्याचं लोणचं घेतलं आणि गोड लोणचं घेतलं. गोड लोणचं माझ्याकडे ऑलरेडी आहे कारण मला खूप आवडतं गोड लोणचं, पण ते संपत आलेलं. सो मी म्हटलं चला गोड लोणचं पण घेऊया. खूप छान होत्या. मस्त एन्जॉय करून घरी आलो आणि ही माझी छोटीशी शॉपिंग केलेली मी. हे क्लिप्स वगैरे मला असं घ्यायला सगळं खूप आवडतं. मला काय प्रत्येक बायकांना आवडत असेल म्हणजे आणि स्वस्तात मिळेल तर कोण नाही घेणार. आणि अशा स्टॉलवर तर आपण आवर्जून थांबतो जिथे बँगल्स असतात, क्लिप्स असतात, हो की नाही, नेलपेंट्स असतात. मला खूप आवडतं असं घ्यायला आणि मला सगळं स्वस्त मिळालं. हा तर 100 रुपयाला भेटला आणि मला पाहिजे होता. छोटंसं मंगळसूत्र घेतलं, ते मला 10 रुपीजला पडलं. एक क्लिप्स वगैरे सगळं 10 रुपीजला पडलं. सो मला हे अशी फेअर ना एन्जॉय करायला खूप आवडतं का अशी शॉपिंग करायला मिळते. नाहीतर नवरा कधी शॉपिंग करायला घेऊन जात नाही. ही साडी माझ्याकडे अशी खराब झालेली होती पिठाची, म्हणून ती पण घेतली. इथे मी माझा व्लॉग एंड करते आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.